पण आम्ही भी भांडण आहे, माझं बी नाव केपी पाटील. 207 रुपये ज्यादा देणार म्हणून घोषणा केली, त्यातले 100 रुपये कालच्या गणपतीला दिले आणि उद्याच्या दिवाळीला 107 रुपये देणारच. त्याच्यामध्ये आटोपत घ्या, चिठ्ठी बऱ्याच गोष्टी बोलायसाठी अजून बोलत राहू. रंजन सदर कसं आता जरा घुमायला लागलं, अजून अंगात पुरा यायचा आहे. माझी तुम्हाला विनंती, ही निवडणूक एकट्या केपी पाटलाची, ही निवडणूक 3.5 लाख लोकांच्या अस्मितेची आहे. सामान्यांची, गरिबांची, दलितांची, पीडितांची, शोषितांची लढाई आहे मित्रांनो. आणि म्हणून या लढाईमध्ये तुमच्या सगळ्यांच्या अंगात यायला पाहिजे निवड, अशी माझ्या एकट्याच्या अंगात येऊन. आणि म्हणून तुमच्या गावातले, डेरीतले मतभेद असतील, सोसायटीतले असतील, ग्रामपंचायतमधले असतील, बांधावरचे असतील, पिंडीवरचे असतील, हे सगळे बाजूला ठेवा आणि एकोप्यानं केपी पाटलांना उद्या आमदार करायचं आहे. ईर्षेनं आपल्या गल्लीत असेल, गावात असेल, भावकीत असेल, नातेवाईक असतील, वार्डात असेल, वाडी वस्तीवरती असेल, सगळी कामं तुम्हाला करायची आणि ती कामं तुमच्या गावात तुम्ही पुढारपण करून करण्याची गरज आहे. काल आम्ही पाडगाव भागात होतो. आपल्याकडे सुद्धा आता इकडे व्हायला लागलंय गव्यांचा त्रास. होय ना, गव्यांचा मोठा त्रास आहे सगळीकडे. हिस्त्र पशूंचा त्रास आहे. सरकारने योजना काढली, कित्येक कोटी रुपये आणि 10x10चा सर मारायची. त्या कॉलेजच्या शेजारून असं निर्णय झाला. टेंडर ह्याच्यात माणसाने आता त्या चरीने पोचल्या आणि ती जनावर यायची येतात. किती दिवस हे चालला, हे सगळं बंद पडायला लागणार आहे. मी व्यक्तिगत प्रकाश आंबेडकरचा विरोध म्हणून आहे, तर या तालुक्यावर जो गद्दारीचा सिक्का बसलाय, 50 खोके एकदम ओके, हा जो सिक्का बसलाय, तो सिक्का पुसून काढण्यासाठी, धुवून काढण्यासाठी स्वाभिमानी लोकांनी तुम्ही आम्ही थंड तुटून हे काम करायला लागणार आहे. उद्याच्या काळामध्ये ते आपण सर्वांनी करा, ताकदीने करा. पुन्हा पुन्हा मी येऊ, भेटू, पण तुमच्या गावात, वाडी वस्तीवरती ही जबाबदारी तुम्ही सर्वांनी करा. तुमच्यातला प्रत्येक माणूस मी सदा केपी पाटील आहे असं समजून कामाला लागा, एवढीच कळकळीची मी विनंती करतो. आ आ आई, येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ. हा, अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.